व्यायामामुळे लवकर मृत्यू. 70 असाल तर चुकूनही हे 6 व्यायाम कधीही करू नका. या चुका जीवघेण्या ठरू शकतात. मित्रांनो, लक्षात ठेवा, तुमचे शरीर आता 20 वर्षांच्या तरुणाची स्पोर्ट्स कार राहिलेलं नाही. जर तुम्ही 70 वर्ष जुन्या इंजिनचा तसाच वापर करत राहिलात तर ते बिघडू शकतं. जर तुमचं वय 75 वर्षांपेक्षा जास्त असेल तर जिवंत आणि निरोगी राहण्यासाठी व्यायामाचे नियम पूर्णपणे बदलणे गरजेचे आहे. मी तुम्हाला मागील महिन्यात आमच्या हॉस्पिटलच्या मध्ये भरती झालेल्या 78 वर्षांच्या एका सेठजींची गोष्ट सांगतो. ते आमच्या परिसरात आरोग्यदूत म्हणून ओळखले जात होते. ते रोज सकाळी 5 वाजता न चुकता उठून जॉगिंग करत आणि आठवड्यातून एकदा पाठीवर बॅग घेऊन डोंगर चढत असत. जेव्हा त्यांच्या वयाचे इतर लोक काठीचा आधार घेत होते तेव्हा ते शॉर्ट्स घालून आपल्या मजबूत पिंड्यांचे प्रदर्शन करत होते. त्यांनी कधीही दारू प्यायली नाही आणि सिगारेटलाही कधी हात लावला नाही. पण एके सकाळी नेहमीप्रमाणे पार्कमध्ये धावत असताना ते अचानक उफ असा आवाज करत खाली कोसळले. तिथून जाणाऱ्या लोकांनी लगेच ॲम्ब्युलन्स बोलावली आणि त्यांना इमर्जन्सी रूममध्ये नेण्यात आलं. पण त्यांची अवस्था खूप गंभीर होती. त्यांचं हृदय शॉकमध्ये होतं आणि पडताना त्यांच्या नितंबाच्या हाडाला कुल्हा गंभीर फ्रॅक्चर झालं होतं. नंतर जेव्हा त्यांना शुद्ध आली तेव्हा त्यांनी माझा हात धरून रडत विचारलं, डॉक्टर साहेब, मी आयुष्यात काय चूक केली? जेव्हा इतर लोक दारू पीत होते तेव्हा मी व्यायाम करत होतो आणि जेव्हा इतर झोपत होते तेव्हा मी चालत होतो. मग माझ्याबरोबर असं का झालं? मित्रांनो, तुम्हाला वाटतं का हे फक्त वाईट नशिबामुळे झालं? नाही. मी स्पष्ट सांगते. सेठजी पडले कारण ते 70 वर्षांच्या शरीराने 20 वर्षांच्या तरुणासारखा व्यायाम करत होते. हे एका कारच्या उदाहरणाने समजून घेऊया. समजा तुमच्याकडे 70 वर्ष जुनी क्लासिक कार आहे. तिची नीट देखभाल केली आहे, त्यामुळे ती बाहेरून चमकदार दिसते. पण इंजिनच्या आत काय चाललं असेल? ते जुने झालेले असते, रबरची पॅकिंग झिजलेली असते आणि इंजिनची लवचिकता कमी झालेली असते. जर तुम्ही ही कार हायवेवर 100 ते 150 किमी वेगाने चालवली तर काय होईल? बाहेरून कितीही चांगली दिसली तरी इंजिन बिघडेल. मानवी शरीरही असंच असतं. 75 वर्षांनंतर आपल्या हृदय, रक्तवाहिन्या, हाड आणि स्नायूंमध्ये मोठे बदल होतात. हृदयाची ताकद कमी होते, रक्तवाहिन्यांची लवचिकता घटते आणि हाडं कमकुवत होतात. पण आपलं मन अजूनही तरुण असतं आणि आपण शरीराच्या मर्यादा समजता जास्त ताण देतो. हा व्यायाम नाही. ही आपल्या शरीरावर केलेली जबरदस्ती आहे. आज एक डॉक्टर म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, अशा 6 धोकादायक व्यायाम पद्धती आहेत ज्या 75 नंतर त्वरित थांबवायला हव्यात. याबद्दल हॉस्पिटलमध्येही सविस्तर सांगितलं जात नाही. आणि तुमचं जुनं इंजिन दीर्घकाळ चांगलं चालावं यासाठी योग्य व्यायाम पद्धती समजून घेणं आवश्यक आहे. आता लगेच कागद आणि पेन घ्या किंवा आपल्या मुलांना बोलवा आणि ही माहिती त्यांच्यासोबत पहा. जर तुम्ही हे नीट समजलात तर पुढील 20 वर्षात हॉस्पिटलचा मोठा खर्च वाचवू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आपल्या मुलांवर ओझं होता स्वाभिमानाने आणि निरोगीपणे आयुष्य जगू शकता. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर कृपया लाईक करा. तुमची ही छोटी कृती एखाद्याचे जीवन वाचवू शकते. चला तर आता गंभीरपणे सुरुवात करूया. आता मी ज्या 3 व्यायामांबद्दल सांगणार आहे, जर तुमचं वय 75 वर्षांपेक्षा जास्त असेल तर ते आजपासूनच बंद करा. त्यांचा विचारही करू नका. ही फक्त पैसे वाचवण्याची गोष्ट नाही, ही तुमचं शरीर सुरक्षित ठेवण्याची जीवनरक्षक नियमावली आहे. सेठजींनी मध्ये मला विचारलं होतं,
मी रोज सकाळी करत असलेली जॉगिंग माझ्या या अवस्थेचं कारण आहे का? मी ठामपणे सांगितलं, हो, हे खरं आहे. पहिली गोष्ट जी तुम्ही लगेच थांबवली पाहिजे ती म्हणजे धापा टाकायला लावणारी जॉगिंग. अनेक लोक चुकीचं समजतात की घाम आला नाही किंवा श्वास फुलला नाही तर व्यायामाचा फायदा होत नाही. ही सवय तरुणपणी योग्य वाटते, पण 75 नंतर हीच सवय हृदयासाठी धोकादायक ठरते. का? कारण तरुणपणी आपलं हृदय रबरच्या फुग्यासारखं लवचिक असतं. ते पूर्णपणे फुगतं आणि रक्त व्यवस्थित पंप करतं. पण 70 वर्षांनंतर हृदय जाड आणि कठीण होतं. या अवस्थेला हृदयाची कडकपणा वाढणे असं म्हणतात. अशा वेळी अचानक धावून हृदयाची गती वाढवली तर हृदय पुरेसं रक्त घेऊ किंवा पाठवू शकत नाही. त्यामुळे हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा कमी होतो. यालाच इस्किमिया म्हणतात. साध्या भाषेत सांगायचं तर हृदयाचा श्वास गुदमरतो. म्हणूनच काही लोक धावताना अचानक कोसळतात. मग काय करावं? एक सोपा नियम आहे, बोलता येतंय का ते पहा. जर चालताना तुम्ही तुमच्या बाजूच्या व्यक्तीशी सहज बोलू शकत असाल, तर तो योग्य व्यायाम आहे. पण जर श्वास लागल्यामुळे बोलता येत नसेल, तर लगेच थांबा. तो व्यायाम नाही, ती तुमच्या हृदयावरची जबरदस्ती आहे. दुसरी गोष्ट, डोंगर चढणे, विशेषतः उतरणे. सेठजींसोबतची दुर्घटना देखील उतरताना झाली होती. डोंगर चढताना आपण सावध असतो. पण उतरताना पावलं वेगाने पडतात आणि नियंत्रण कमी होतं. त्याच वेळी गुडघ्यांमधील कार्टिलेज दाबाखाली येतं. उतरताना गुडघ्यांवर शरीराच्या वजनाच्या 3 ते 4 पट दबाव येतो. म्हणजे 60 किलो वजन असलेल्या व्यक्तीच्या गुडघ्यांवर 200 किलोपेक्षा जास्त भार येतो. हे म्हणजे जुन्या टायरवर जड ट्रक चालवण्यासारखं आहे. यापेक्षाही मोठा धोका म्हणजे पडणं. 70 नंतर पडून कुल्ह्याचं हाड, हिप बोन तुटणं ही साधी दुखापत नसते. अनेक वेळा यानंतरची स्थिती खूप गंभीर होते. आकडेवारीनुसार जर अशा फ्रॅक्चरचं ऑपरेशन झालं नाही, तर 2 वर्षांत मृत्यूची शक्यता 70% पेक्षा जास्त असते. मृत्यू हाड तुटल्यामुळे होत नाही, तर त्यानंतर बिछाण्यावर राहण्यामुळे होतो. स्नायू कमजोर होतात, निमोनिया आणि बेडसोर होतात आणि शेवटी सेप्सिसमुळे जीव धोक्यात येतो. म्हणून कृपया डोंगराच्या शिखरावर पोहोचण्याचा मोह सोडा. जर जायचंच असेल, तर गाडीने प्रवेशद्वारापर्यंत जा आणि फक्त सपाट पायवाटांवर चालणे निवडा. आणि जर तुम्ही डोंगरावर जात असाल, तर नेहमी 2 ट्रेकिंग स्टिक वापरा, ज्यामुळे गुडघ्यांवर येणारा ताण हातांवर वाटला जाईल. तिसरी गोष्ट कदाचित तुम्हाला आश्चर्यकारक वाटेल. थंड पाण्याने आंघोळ करणे किंवा थंड पाण्यात पोहणे. तुम्ही टीव्हीवर काही लोकांना हिवाळ्यात थंड पाण्यात उडी मारताना किंवा नदीत स्नान करताना पाहिलं असेल. पण 75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी हे अत्यंत धोकादायक असू शकतं. आपलं शरीर तापमानातील अचानक बदलांबाबत खूप संवेदनशील असतं. जेव्हा तुम्ही गरम पाण्यातून अचानक थंड पाण्यात जाता, तेव्हा कोल्ड शॉक रिस्पॉन्स होतो. थंड पाणी त्वचेला लागताच शरीरातील रक्तवाहिन्या अचानक आकुंचन पावतात. त्यामुळे रक्तदाब झपाट्याने वाढतो. हा वाढलेला दबाव सहन झाल्यास मेंदूतील रक्तवाहिन्या फुटू शकतात किंवा हृदयाचे कार्य थांबू शकते. खरं तर बाथरूममध्ये थंड पाण्यामुळे बेशुद्ध पडून हॉस्पिटलमध्ये आणले जाणारे अनेक ज्येष्ठ नागरिक आढळतात. पोहणे चांगला व्यायाम आहे, कारण त्यात सांध्यांवर ताण येत नाही. पण अट अशी आहे की पाण्याचे तापमान शरीराच्या तापमानासारखे, म्हणजे कोमट असावे. स्विमिंग पूलमध्ये सामान्यतः तापमान नियंत्रित किंवा गरम पाण्याचे पूल असतात. त्यात हळूहळू चालणे हा सुरक्षित पर्याय आहे. आतापर्यंत सांगितलेल्या 3 गोष्टी, जॉगिंग, डोंगर उतरणे आणि थंड पाण्यात पोहणे,
या हृदय आणि हाडांसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतात. पण गोष्ट इथेच संपत नाही. पुढे मी आणखी 3 अशा गोष्टी सांगणार आहे ज्या अधिक भ्रामक आणि धोकादायक आहेत. जिमला जाणारे, गोल्फ खेळणारे किंवा सायकल चालवणारे लोक जर या गोष्टी समजून घेतल्या नाहीत, तर ते मोठ्या अडचणीत सापडू शकतात. मला आशा आहे की ही माहिती तुमच्यासाठी संरक्षण कवच ठरेल. ती तुमच्या मित्रांसोबतही नक्की शेअर करा. चांगल्या गोष्टी वाटल्यानेच वाढतात. आता पुढे आणखी महत्त्वाच्या गोष्टीकडे वळूया. मी आता 3 अशा व्यायामांबद्दल सांगणार आहे जे अधिक भ्रामक आणि धोकादायक आहेत. जॉगिंग किंवा पर्वतारोहण तुम्ही थकून थांबवू शकता. पण आता ज्या गोष्टी सांगणार आहे, त्या करताना शरीर चांगलं वाटतं म्हणून लोक थांबत नाहीत आणि तिथेच धोका वाढतो. चौथी गोष्ट जी तुम्ही अजिबात करू नये. श्वास रोखून जड वजन उचलणे, स्ट्रेंथ ट्रेनिंग. आजकाल स्नायू म्हणजे संपत्ती या विचाराने अनेक ज्येष्ठ नागरिक जिममध्ये जातात. हे चांगलं आहे. पण समस्या पद्धतीत आहे. जड बारबेल किंवा डंबेल उचलताना आपण नकळत श्वास रोखतो. याला वैद्यकीय भाषेत वाल्साल्वा मॅन्युव्हर म्हणतात. श्वास रोखल्याने पोटातील दाब वाढतो आणि वजन उचलणं सोपं वाटतं. पण त्याच क्षणी रक्तदाब प्रचंड वाढतो, जो शरीरासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतो. ज्यांचा सामान्य रक्तदाब 120 असतो, त्यांचाही श्वास रोखून वजन उचलताना तो लगेच 200-250 पर्यंत जाऊ शकतो. हे एका बंद प्रेशर कुकरसारखं असतं, जे जुन्या आणि कमकुवत मेंदूच्या रक्तवाहिन्यांवर अचानक प्रचंड दाब टाकतं. ज्यांना ब्रेन अॅन्युरिझम असतं, त्यांच्यात रक्तवाहिन्या फुटून ब्रेन हॅमरेज होऊ शकतो. प्रत्यक्षात सेटजींच्या एका मित्राला जिममध्ये बेंच प्रेस करताना स्ट्रोक आला आणि त्यांना पक्षाघात झाला. थोडे स्नायू वाढवण्याच्या प्रयत्नात त्यांना आयुष्यभर व्हीलचेअरवर राहावं लागलं. मग याचा अर्थ स्ट्रेंथ ट्रेनिंग करू नये का? नाही. करा, पण योग्य पद्धतीने. श्वास कधीही रोखू नका. वजन उचलताना तोंडातून फू असा श्वास सोडा. श्वासाचा मार्ग खुला ठेवला तर रक्तदाब अचानक वाढत नाही. आणि जड वजन उचलण्याचा मोह टाळा. हलके वजन घेऊन जास्त वेळा, रेपेटिशन्स करा. आपल्याला बॉडी बिल्डर बनायचं नाही. 5वी गोष्ट 1 तासाहून जास्त वेळ थांबता सायकल चालवणे. सायकल चालवणं चांगला व्यायाम आहे, कारण त्यात गुडघ्यांवर ताण येत नाही. पण यात एक लपलेला धोका आहे. सायकलची सीट, सॅडल. अरुंद सीटवर 1-2 तास बसून पेडल मारल्याने नितंबांच्या मधील भागावर, पेरिनियल एरिया, दाब येतो. इथून शरीराच्या खालच्या भागाकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या नसा आणि रक्तवाहिन्या जातात. सीटमुळे हा हायवे जाम होतो. जसं पाण्याच्या नळीवर पाय ठेवल्यास पाणी थांबतं, तसं रक्तप्रवाह कमी होतो आणि नसांवर दाब येतो. पुरुषांमध्ये प्रोस्टेटच्या समस्या वाढू शकतात, तर महिलांमध्ये मूत्र असंयम, युरिनरी इन्कॉन्टिनन्स किंवा पेल्विक वेदना वाढू शकतात. गंभीर परिस्थितीत पाय सुन्न होणे किंवा झिणझिण्या येणे असे लक्षण दिसू शकतात. लोक हे व्यायामाचा परिणाम समजून दुर्लक्ष करतात, पण नंतर नसांचे कायम नुकसान होऊ शकते. उपाय: 30 मिनिटे सायकल चालवल्यानंतर किमान 5 मिनिटे उतरून चालावे. यामुळे दाबलेला रक्तप्रवाह पुन्हा सुरळीत होतो. 6वी आणि शेवटची गोष्ट, गोल्फ स्विंगमध्ये जास्त वळण घेणे. गोल्फ खेळणाऱ्या ज्येष्ठांनी फक्त लांब शॉट मारण्यासाठी स्वतःला धोक्यात टाकू नये. गोल्फ स्विंगमध्ये पाठीच्या कण्यावर वळणाचा ताण येतो. तरुणपणी कणा ओलसर टॉवेलसारखा लवचिक असतो, त्यामुळे तो वाकणे सहन करतो. पण 70 नंतर कणा कोरड्या काठीसारखा नाजूक होतो. ऑस्टिओपोरोसिसमुळे हाडं पोकळ होतात. अशा वेळी अचानक वळण घेतल्यास कण्यातील मणके, व्हर्टिब्रा, दाबामुळे पिचकू शकतात.
यालाच स्पायनल कंप्रेशन फ्रॅक्चर म्हणतात. सुरुवातीला थोडी पाठ दुखते किंवा कडकपणा वाटतो, म्हणून लोक त्याकडे दुर्लक्ष करतात, बाम लावतात आणि पुन्हा खेळायला जातात. पण नंतर कणा वाकतो, वेदना वाढतात. कणा कोसळल्यावर बरगड्या खाली येऊन फुफ्फुसांवर आणि पोटावर दाब टाकतात. त्यामुळे श्वास घेणं कठीण होतं, पचन बिघडतं आणि शेवटी कुपोषण व निमोनिया होऊ शकतो. याच कारणामुळे स्पायनल फ्रॅक्चर झालेल्या रुग्णांमध्ये 5 वर्षांच्या आत मृत्यूदर 70% पर्यंत असतो. गोल्फचा आनंद घ्या, पण तुमचा स्विंग अर्धा करा. कंबरेला जास्त वळण देण्याऐवजी फक्त हातांनी हलकासा शॉट मारा. मित्रांना, आपण अजूनही मजबूत आहोत हे दाखवण्याच्या प्रयत्नात उरलेलं आयुष्य तुम्हाला बिछाण्यावर घालवावं लागू शकतं. आत्तापर्यंत सांगितलेल्या 6 गोष्टी, जॉगिंग, डोंगर उतरणे, थंड पाण्याने आंघोळ, श्वास रोखून वजन उचलणे, खूप वेळ सायकल चालवणे आणि पूर्ण स्विंग गोल्फ, या 75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी व्यायाम नसून शरीरावरचा ताण आणि त्रास आहेत. मग आता काय करायचं? फक्त श्वास घेऊन जगायचं का? कदाचित तुमच्यापैकी काही जण असं विचार करत असतील. नाही. सेठजींनाही सुरुवातीला असंच वाटलं होतं. पण हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्यानंतर त्यांनी माझ्या सांगितलेल्या रुटीनप्रमाणे व्यायाम सुरू केला आणि आता ते 10 वर्षांनी तरुण दिसतात. 75 वर्षांवरील लोकांसाठी खास तयार केलेलं एक सुरक्षित व्यायाम रुटीन आहे, जे कोणीही घरी किंवा पार्कमध्ये एकही पैसा खर्च न करता करू शकतो. आणि तुमच्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरही पुढील भागात सविस्तर सांगणार आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर सबस्क्राईब बटन आणि नोटिफिकेशन बटन नक्की दाबा. तुमच्या आरोग्य सल्लागार म्हणून मी आणखी उपयुक्त माहिती घेऊन तुमच्या सेवेत राहीन. चला तर मग आता ह्या उपायांकडे वळूया. सुरुवातीला सेठजीसुद्धा अर्धवट मनानेच तयार झाले होते. त्यांनी विचारलं, डॉक्टर साहेब, याने खरंच व्यायाम होईल का? हे तर खूप हलकं वाटतं. पण अगदी 3 महिन्यांनंतर सेठजींनी आपली काठी फेकून दिली आणि मला अंगठा दाखवून धन्यवाद दिले. तुमच्या जुन्या इंजिनला सुपरकारसारखं बनवून ठेवणारी ही 4 टप्प्यांची रोजची दिनचर्या आता मी तुमच्यासमोर मांडतो. पहिला, सकाळी वॉर्मअप टप्पा. डोळे उघडताच अचानक उठू नका. रात्रभर विश्रांती घेतलेल्या हृदयावर अचानक ताण देणे धोकादायक ठरू शकते. यामुळे ऑर्थोस्टॅटिक हायपरटेन्शन किंवा ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन होऊन पडण्याचा धोका वाढतो. बेडवर पडूनच 5 मिनिटे द्या, टाच वरखाली हलवा, अंग ताणा आणि गुडघे वाकवून उजवीडावी बाजूला हलवा. हे म्हणजे इंजिन गरम करण्यासारखं आहे. ही 5 मिनिटे तुमचा संपूर्ण दिवस ठरवतात. दुसरा, सुरक्षित चालण्याचा टप्पा. नाश्ता आणि पचन झाल्यावर सपाट जमिनीवर चालायला जा. डोंगराळ किंवा चढाव असलेले रस्ते टाळा. डांबरी रस्त्यापेक्षा मातीचा रस्ता किंवा पार्कमधील मऊ पृष्ठभाग चांगला असतो. यावेळी बोलण्याची चाचणी महत्त्वाची आहे. मित्राशी फोनवर बोलत किंवा रेडिओ ऐकत हलक्या गाण्याच्या गतीने सुमारे 30 मिनिटे चाला. तिसरा, इंजिन मेंटेनन्स टप्पा. घरी खुर्चीवर बसून रेसिस्टन्स बिल्डने व्यायाम करा. हा खूप महत्त्वाचा भाग आहे. फक्त चालण्याने शरीराचा वरचा भाग आणि कोर मजबूत होत नाही. 100-200 रुपयांचा रबर बँड पुरेसा आहे. खुर्चीवर बसून दोन्ही हातांनी ओढा किंवा पायात अडकवून ढकला. फूप असा आवाज करत श्वास सोडताना ओढल्यास रक्तदाबाची चिंता न करता सुरक्षितपणे स्नायू मजबूत होतात. चौथा, कूलडाऊन टप्पा. जवळच्या स्विमिंग पूलमधील कोमट पाण्यात चालणे. यामुळे दिवसभर भार सहन करणाऱ्या गुडघे आणि कंबर यांना पाण्याच्या उत्प्लावन शक्तीमुळे आराम मिळतो. पाण्याच्या प्रतिकारामुळे साधं चालणंही जमिनीपेक्षा दुप्पट प्रभावी व्यायाम ठरतो. हीच ती दिनचर्या आहे जी सेठजींनी पाळली. यात खर्च नाही,
सांध्यांना नुकसान नाही आणि हृदयही शांत राहते. आता 3 प्रश्न आहेत जे रुग्ण मला क्लिनिकमध्ये नेहमी विचारतात. ते पूर्णपणे समजून घेण्यासाठी हे जाणून घेणं आवश्यक आहे. पहिला प्रश्न. डॉक्टर साहेब, चालताना माझ्या पायात खूप तीव्र वेदना होतात. हा व्यायामाचा परिणाम आहे का? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. वेदनेचे 2 प्रकार असतात. एक खोटा इशारा आणि एक खरा इशारा. जर चालताना पायात वेदना होत असतील पण पुढे वाकल्यावर किंवा उकिडवे बसल्यावर कमी होत असतील, तर ते स्पायनल स्टेनोसिस असू शकते. याला बोलचालीत शॉपिंग कार्ट सिंड्रोम म्हणतात. हे त्रासदायक असले तरी तातडीचा जीवघेणा धोका नसतो. पण जर चालताना वेदनेमुळे तुम्ही थांबता, उभे राहिल्यावरही वेदना कमी होत नाहीत किंवा पाय थंड वाटतात, तर हा खरा इशारा आहे. याला पेरिफेरल आर्टरी डिजीज म्हणतात, ज्यात पायातील रक्तवाहिन्या बंद होतात. पायांच्या नसांमध्ये अडथळा येणं म्हणजे हृदय आणि मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्येही अडथळा निर्माण होत असल्याचा संकेत असतो. या परिस्थितीत तुम्ही व्यायाम करण्याऐवजी त्वरित कार्डिओलॉजिस्ट किंवा व्हॅस्क्युलर सर्जनकडे जावे. दुसरा प्रश्न. माझे हातपाय बारीक आहेत पण पोट बाहेर आले आहे. हे ठीक आहे का? बिलकुल ठीक नाही. अशा प्रकारच्या शरीराला कोळीसारखं शरीर किंवा वैद्यकीय भाषेत सार्कोपेनिक ओबेसिटी म्हणतात. हे सामान्य लठ्ठपणापेक्षा खूप धोकादायक असते आणि मृत्यूचा धोका देखील जास्त असतो. स्नायूंच्या जागी आतड्यांभोवती चरबी, विसरल फॅट, जमा होते. ही चरबी म्हणजे सूज निर्माण करणारी फॅक्टरी आहे. यावर एकच उपाय आहे. भातभाकरी कमी करू नका, पण प्रोटीनचे प्रमाण वाढवा. प्रत्येक जेवणात आपल्या तळहाताएवढे मांस, मासे, पनीर किंवा अंडी नक्की खा आणि जसं आधी सांगितलं, खुर्चीवर बसून रेसिस्टन्स एक्सरसाइज करून स्नायू पुन्हा तयार करावे लागतील. तिसरा प्रश्न. महागडे रनिंग शूज किंवा स्मार्ट वॉच उपयोगी पडतात का? मी प्रामाणिकपणे सांगते. लाखो रुपये खर्च करून उपकरणे घेण्यापेक्षा मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन कार्डिओपल्मोनरी एक्सरसाइज टेस्ट करून घ्या. यामुळे तुमचं हृदय कोणत्या तीव्रतेवर थकते आणि तुमच्यासाठी सुरक्षित मर्यादा काय आहे, हे अचूक कळेल. महागड्या बुटांपेक्षा हे 100 पट अधिक मौल्यवान आहे. मित्रांनो, व्यायाम म्हणजे कठीण ट्रेनिंग नाही. तो तुमच्या शरीराची काळजी घेणारा एक आरामदायी मार्ग असावा. आज तुम्ही जे रूटीन आणि सामान्य ज्ञान शिकलात, ते अवघड नाही ना? जे लोक आजपासून हा सुरक्षित रूटीन सुरू करण्याचा आणि आपल्या शरीराची काळजी घेण्याचा संकल्प करतात, त्यांनी कमेंटमध्ये मी करेन असे लिहा. तुमचा हा छोटासा संकल्प 3 दिवसांच्या इच्छेला 30 वर्षांच्या सवयीत बदलू शकतो. कमेंटमध्ये एकमेकांना प्रोत्साहन दिलं तर अजून चांगलं. आता शेवटी मी तुम्हाला बरे झालेल्या सेटजींच्या अनुभवातून एक अंतिम सल्ला देतो. काही काळापूर्वी हॉस्पिटलमधून सुटल्यानंतरच्या पहिल्या वर्धापनदिनी ते मध्ये आले होते. ते पूर्वीसारखे ताकद दाखवत किंवा घामाच्या वासासह आले नाहीत. त्याऐवजी शांत आणि सौम्य चेहऱ्याने त्यांनी क्लिनिकमध्ये प्रवेश केला. ते हसून म्हणाले, डॉक्टर साहेब, आधी मला डोंगर चढता येत नव्हता म्हणून राग यायचा की मी म्हातारा झालोय. पण आता मी माझ्या या 2 पायांसाठी खूप आभारी आहे की मी सपाट जमिनीवर माझ्या नातीचा हात धरून चालू शकतो. आता मला कळलं की खरा व्यायाम काय आहे. हो मित्रांनो, सेठजी आता जबरदस्तीने डोंगर चढत नाहीत ना, ते अतिशय धावपळ करतात. पण ते आधीपेक्षा जास्त निरोगी आहेत. त्यांचा रक्तदाब सामान्य झाला आहे, गुडघ्यांचा त्रास कमी झाला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसतं. हे सगळं त्यामुळे शक्य झालं कारण त्यांनी शरीराशी लढण्याऐवजी ते समजून घेणं आणि सांभाळणं निवडलं. आजच्या या लांब चर्चेतून फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली, 75 नंतरचा व्यायाम कठीण ट्रेनिंग नसतो.
ज्या गतीने तुम्ही शेजारी बसलेल्या व्यक्तीशी हस्त बोलू शकता, ज्या गतीने सहज श्वास घेऊ शकता, तीच योग्य गती आहे. दुसरी, बाह्य दिखाव्याला फसू नका. महागडे कपडे किंवा मसल्सपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुमच्या हृदय आणि रक्तवाहिन्यांची सुरक्षित मर्यादा समजून घेणं. तिसरी, ही माहिती फक्त स्वतःपुरती ठेवू नका. आपल्या त्या मित्रनातेवाईकांसोबत शेअर करा जे अजूनही चुकीच्या पद्धतीने जास्त मेहनत करत आहेत. जर मी एक जरी जीव वाचवू शकलो, तर डॉक्टर म्हणून त्यापेक्षा मोठं समाधान नाही. मी 20 वर्षात अनेक रुग्णांचे शेवटचे क्षण पाहिले आहेत. त्यातील बरेच मृत्यू टाळता आले असते, जर वेळेवर लक्ष दिलं असतं. मी मनापासून आशा करते की आजची ही माहिती तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याचे संरक्षण करणारा मजबूत किल्ला ठरेल. तुमच्या निरोगी वृद्धापकाळासाठी मी कायम तुमच्या सोबत आहे. आजचा दिवस सुरक्षित घालवा आणि उद्या सकाळीही निरोगीपणे डोळे उघडा, अशी प्रार्थना. आपल्या प्रिय कुटुंबासोबत दीर्घकाळ आनंदाने जगा.